मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। यापूर्वी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती। हे सर्व आरोपी गजा मारणे गँगशी संबंधित आहेत। गजा मारणे आणि त्यांच्या टोळीची दहशत कमी करण्यासाठी त्यांची पोलिसांनी कोथरूड परिसरात धिंड काढली। 5व्यांदा गजा मारणेवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी पोलीस अधिकारी काय म्हणाले पाहूयात। आपल्याकडे जो गुन्हा दाखल होता कोथरूड पोलीस स्टेशनला CR नंबर 46/22 याच्यामध्ये 3/7चा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत। याच्यातला एक वॉन्टेड आरोपी जो आहे गजानन मारणे याला आज पोलिसांनी अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि पुढील तपास पोलीस याच्यामध्ये करत आहेत। कुठून अटक केली आहे त्याचा मौका लागलेला आहे का? किती आरोपी आहेत सगळे? आपल्याकडे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत ऑलरेडी। हा 4था आरोपी आहे आणि अजून 2 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये पाहिजे असले आरोपी वॉन्टेड आरोपी आहेत। कुठे सापडला गजानन मारणे? कुठे सापडला? देवेंद्र जो प्रकरणात किती जणांना ताब्यात घेतले आणि गजा मारण कोणत्या अंतर्गत अटक केलेली आहे? या गुन्ह्यामध्ये देवेंद्र जोग च्या मॅटरमध्ये 3/7चा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 3 आरोपी अटक आहेत आणि हे 4था आरोपी आता आपण ताब्यात घेतलेला आहे। अजून याच्यामध्ये 2 आरोपी अजून वॉन्टेड आहेत। त्याचा पण पोलीस लवकरच शोध घेतील आणि त्यांना पण अटक करतील। अजून वॉन्टेड आहेत। अजून वॉन्टेड आहेत। ते आता पोलीस तपासाचा भाग आहे। आता ह्या स्टेजला तुम्हाला काही सांगणार नाही, परंतु पोलीस तपासामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर पुढे निष्पन्न होतील। ते काय आता पोलीसचे सोर्स आहेत, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करू शकत नाही, परंतु तो आमच्या ताब्यात आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहेत। पुढची कारवाई म्हणजे कोर्टामध्ये हजर उद्या केलं जाईल की आणखी काही? कोर्टात उद्या हजर केलं जाईल।